साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. जानेवारीला बुलढाण्यात दिव्यांग वधूवर परिचय मेळावा. मेळाव्यात अंध, मूकबधीर व अस्थिव्यंग दिव्यांग होतील सहभागी. नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तसेच समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारीला सकाळी 10:30 वाजता बुलढाणा येथील सैनिक मंगल कार्यालयात दिव्यांग वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राधेश्याम चांडक हे राहणार असून जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. तसेच विविध मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या मेळाव्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज 21 जानेवारीला बुलढाणा येथील पत्रकार भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव डॉक्टर वसंतराव चिंचोले, उपाध्यक्ष रामकृष्ण मस्के, प्राध्यापक DS लहाने, डॉक्टर सोन चिंचोले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या परिचय मेळाव्यामध्ये अंध, मूकबधीर व अस्थिव्यंग दिव्यांगांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. कारण ऐकू येत नाही अशा तऱ्हेचं दुर्लक्ष केलं जातं आणि तो त्याच्या जीवनात जरी त्याला इच्छा असली तर तो ती पूर्ण करू शकत नाही. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा एक विषय आपला की आपण यावेळेस असे जे काही जिल्ह्यातले महाविभागीय आमच्याजवळ महाराष्ट्रातून येऊन राहिले लोक, MP तून लोक येऊन राहिले. म्हणजे हा जो एवढा बिकट प्रसंग आहे, म्हणजे परिस्थिती आहे त्याच्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये की ज्या अंध लोकांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. जी मंडळी आपली हे आहे, मुली पांगडी आहे, त्यांना कोणी विचारत नाही. मुली अशा आहेत की त्या अपंग आहेत, दिव्यांग आहेत आणि विधवा घटस्फोटित आहेत, तर त्यांचे लग्न होत नाही. पण जर समजा समाजानं हे स्वीकारलं गेलं, समाजानं जर समजा त्यांच्या अशा घटकांसोबत मुलांचे लग्न लावून दिले तर निश्चितपणे जी काही दरी निर्माण सध्याची झालेली आहे ती दरी कमी होण्याचा प्रयत्न या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगतो की अनेक मुलं जी आहेत, जे तरुण मुलं आहेत की त्या तरुण मुलांना त्यांची स्वतःची इच्छा आहे की मी करतोय, फक्त ते घाबरून राहिले, कोणाला, समाजाला घाबरून राहिले की तुमच्या स्थळांच्यासाठी जे काही आम्ही करू शकतो ते तुमच्या माध्यमातून जर आपण केलं तर निश्चितपणे याला फायदा होईल. बाकीचं सगळं सरांनी आणि दादांनी सांगितलंच असेल, पण आपण सगळे आलात त्याबद्दल मी आपले आभारी आहोत. विशेष आभार म्हणजे यावेळेस जे आमचे लहाने सर विधवा महिला भगिनींचं जे एवढं मोठं काम करतात त्यांचा पण यामध्ये सहभाग आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहभागातूनच हा मोठा आपण यज्ञ आता चालू केला आहे. त्याला पूर्ण आहुती देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं हीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद.